down from US 28 billion to US 1 billion in the last 2 years. Should Maharashtra be worried? Will it only be the government investing? पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला त्याच्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक झोपडपट्टीच्या लोकांना स्वतःचे मालकीचे घरं हे गेल्या 10 वर्षात आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही ती घरं आम्ही देतच राहणार आहोत. पण ही घरं देताना माननीय न्यायालयाने काही अटी आमच्यावर टाकलेल्या आहेत. त्या अटींमध्ये जे लोक पात्र आहेत त्यांना घरं दिली जात आहेत. जे पात्र नाहीत त्यांना रिमूव्ह केलं पाहिजे असा माननीय न्यायालयाचा आदेश आहे. आता हे सायकल जन्मभर तर चालू शकत नाही की लोकांनी अतिक्रमण करायचं, आपण घरं देत राहायचे, अतिक्रमण करायचं. म्हणून न्यायालयाने कट ऑफ डेट टाकलेली आहे. ती मागच्या काळात आपण वाढवलेली आहे. आता त्याच्यानंतरचे जे लोक आहेत त्यांना न्यायालयाच्या आदेशाशिवाय किंवा परवानगीशिवाय आपल्याला घरं देता येत नाहीत. आणि विशेषतः काही ठिकाणी स्पेसिफिकली माननीय उच्च न्यायालयाने टाइम बाउंड पद्धतीनं कारवाई करायला सांगितलेली आहे. त्या पद्धतीनं कारवाई चाललेली आहे. सर, एक प्रश्न होता माझा. दुसरा जो प्रश्न आपण विचारला, आज आपण जर बघितलं तर ही गोष्ट खरी आहे की काही प्रमाणात FIIsनी त्या ठिकाणी स्टॉक मार्केटमधनं पैसा काढला. पण हा पैसा जातो कुठे? हा पैसा चाललाय डेटा सेंटरमध्ये. आणि देशामध्ये, भारतामध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर आज सर्वात जास्त डेटा सेंटर इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट्स या भारतामध्ये आलेल्या आहेत. जवळपास आत्तापर्यंत $40 बिलियन डेटा सेंटरच्या कमिटमेंट्स या वेगवेगळ्या स्टेजवर आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की यातही नंबर 1 महाराष्ट्र आहे. यातल्या जवळपास 55% डेटा सेंटर कमिटमेंट्स या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. त्यातल्या काहींना आता आम्ही जागा दिलेल्या आहेत, काहींना जागा देण्याची प्रक्रिया चालली आहे, काहींचं बांधकाम देखील सुरू झालेलं आहे. त्यामुळे बाहेर निघालेल्या पैशापेक्षा आत येणारा पैसा हा अधिक आहे. सर, एक प्रश्न होता. विधान परिषद निवडणुकीमध्ये अमरावतीतले काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ऑनलाईन प्रचार करत आहेत. आपण माहिती तंत्रज्ञानाची प्रगती केली आहे, तर आपण याच्या संदर्भात ही जी प्रगती आहे ऑनलाईन प्रचार, याबाबत आपली प्रतिक्रिया काय? दुसरं म्हणजे महाराष्ट्राचे 3 सिनियर मिनिस्टर्स गेले 8 दिवस कामाधामा सोडून नाशिकमध्ये मुक्कामी होते. या संदर्भात आपलं मत काय? तिसरं, शरद पवार साहेबांनी असं म्हटलेलं आहे की पंडित नेहरूंची मोदींची तुलना अनाठायी आहे. तर आपल्याला काय वाटते, मोदी मोठे आहेत की नेहरू मोठे आहेत? पहिला प्रश्न काय होता? अमरावतीचा. अमरावतीचे उमेदवार हे ॲडमिट असल्याचं मला समजलं. मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना लवकर आरोग्य लाभावं आणि त्यांना ITच्या माध्यमातून नाही तर थेट प्रचार करता यावा. पण आता ITची पण आपण व्यवस्था अशी ठेवलेली आहे की हॉस्पिटलमधने ते सर्वांशी संपर्क करू शकतात आणि प्रचार करू शकतात. फक्त मला असं वाटतं की त्यांनी मतदारांशी संपर्क करायच्या ऐवजी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क केला तर अधिक चांगलं होईल. काँग्रेसच्या नेत्यांना थोडं शांत वाटेल. त्यामुळे माझी आपली छोटीशी न मागितलेला सल्ला त्यांना आहे. दुसरं, तुम्ही नाशिकच्या संदर्भात सांगितलं तर नाशिकच्या गोकुळामध्ये आता शांतता झालेली आहे. गीतगायन आता संपलेलं आहे. आणि नाशिक आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी भाजप सेना एकमेकाचे उमेदवार हे निवडून आणतील. या ठिकाणी जे काही पवारसाहेब म्हणाले त्या संदर्भात माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की ही जी तुलना होतीये ती नंबर्सची तुलना पहिल्यांदा फक्त केलेली आहे. कोणीही नेहरूजींची आणि मोदीजींची तुलना केलेली नाही. तर मॅटर ऑफ फॅक्ट आहे
की जर या